नमस्कार मित्रांनो, MSITच्या फायनल एक्झाममध्ये विचारला जाणारा हा एक्सेलचा एक विद्यार्थ्यांना हार्ड वाटणारा म्हणजेच तुम्हाला कधीही हार्ड वाटू शकतो असा हा क्वेश्चन आहे. त्यामुळे मी तुम्हाला सिंपल करून दाखवते. तर काय म्हटलेलं आहे आपल्या क्वेश्चनमध्ये, IF फंक्शन वापरून कॉलम जी मध्ये YTDची गणना करा. जर ॲक्च्युअल अमाऊंट रिक्त असेल तर फॉरकास्ट अमाऊंट प्रविष्ट करा, अन्यथा ॲक्च्युअल अमाऊंट प्रविष्ट करा. तर यासाठी काय म्हटलेलं आपल्याला बघा, IF फंक्शन वापरून कॉलम जी मध्ये म्हटलेला, कॉलम जीच्या YTD सेलवर क्लिक करा YTDच्या खाली. त्यानंतर आपल्याला इज इक्वल टू टाईप करायचा आहे. IF फंक्शनचा उपयोग करा म्हटलं, त्यामुळे IF टाका. IF टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ब्रॅकेट घ्यायचा आहे, एक ब्रॅकेट घ्या. त्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल अमाऊंट घ्यायची आहे. ॲक्च्युअल अमाऊंट घेतल्यानंतर आपल्याला इथे ग्रेटर दॅन टाकायचं आहे. त्यानंतर 0 टाईप करून टाका, कारण की रिक्त संख्या असेल तर म्हटलेलं आहे. त्यानंतर कॉमा द्या आणि हा फॉर्म्युला तुम्ही पाठच जरी केला तरीही चालेल. म्हणजेच असा प्रश्न सेम हाच प्रश्न येऊ शकतो, म्हणून पाठच करून घ्या. त्यानंतर पुन्हा ॲक्च्युअल अमाऊंट घ्यायची आहे. ॲक्च्युअल अमाऊंट घेतल्यानंतर पुन्हा एक कॉमा द्या आणि त्यानंतर फॉरकास्ट अमाऊंट घ्या, ब्रॅकेट कंप्लीट करायचा आहे आणि सिम्पली एक एंटर प्रेस करा. तर बघा इथे YTDमध्ये आपल्याला मिळालेली आहे संख्या हीच ॲक्च्युअल अमाऊंट आहे. त्यानंतर सर्व याची पाहण्यासाठी डबल क्लिक करा कोण्यामध्ये कर्सर नेऊन आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. राईट आन्सर आहे. अशाच प्रकारचे नवनवीन ऑब्जेक्टिव्हचे किंवा प्रॅक्टिकलचे क्वेश्चन पाहण्यासाठी त्रिशा कम्प्युटर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.